सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 18 जुलै 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. एसटीची मध्यरात्रीपासून 13.56% भाडेवाढ. भाडेवाढीमुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड. एसटीच्या भाड्यात 13.56% वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 13.56% भाड्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. एसटीची ही दरवाढ दिनांक 17 जुलैच्या मध्यरात्रीपासून 12 पासून लागू करण्यात आली आहे. एसटीच्या भाडेवाढीमुळे महागाई तुरपणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. लाडक्या बहिणींना सरकारचा आणखी एक धक्का. आर्थिक टंचणीमुळे मोफत साडी योजना गुंडाळली. काही दिवसांपूर्वीच माहिती सरकारने लाडक्या बहिणींना जोरदार धक्का देत योजनेतून तब्बल 92 लाख लाभार्थी वगळले होते. या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेतून लाखो महिलांची नावे वगळली गेल्याची चर्चा अद्याप थांबलेली नाही. तोच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना आणखी एक धक्का दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू करण्यात आलेली कॅप्टिव्ह मार्केट योजना आता आर्थिक कारणासह बंद करण्याचा निर्णय वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. वाई तालुक्यातील खावली जिल्हा प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक धर्मेंद्र दीक्षित यास बडतर्फ करावे. सुषमा राजे घोरपडे. जिल्हा परिषदच्या पदाधिकारी प्रशासनाचा अधिकारी व कर्मचारी वचक नसल्यामुळे अशा घटना. वाई तालुक्यातील खावली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक धर्मेंद्र दीक्षित याने शिक्षक उज्ज्वल जाधव यांना शिवाजी बँकेने मारहाण केल्याची संतप्तजनक घटना घडली आहे. त्या मारहाणीमुळे संबंधित शिक्षक रुग्णालय उपचार घेत आहे. ही घटना सातारा जिल्हा परिषद प्रतिष्ठान शोधणारे आहे. धर्मेंद्र दीक्षित या मुख्याध्यापकास बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुषमा राजे घोरपडे यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच या शिक्षणात कोणतीही दबावापोटी राजकीय आशीर्वाद आणि शाळेवर नेमलं सातारा जिल्हा महिला काँग्रेस स्तरावर उतरून आंदोलन करेल असा इशारा त्यांनी यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे. जिल्हा परिषदच्या पदाधिकारी प्रशासनाचा अधिकारी व कर्मचारी वचक नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पदाधिकारी प्रशासनाने इतर भानगडीवर लक्ष न देता जिल्हा परिषदच्या अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवा म्हणजे असे प्रकार घडणार नाहीत असाही टोला त्यांनी लगावला. यावेळी उज्ज्वला सुतार, श्रीकांत कांबळे, मालन पळणकर, माधवी वरपे आणि अभिषेक ठापे उपस्थित होते. साताऱ्यात गॅस खुदाई परवानगीत तब्बल 3.56 कोटींचा घोळ. पैसे नेमके पालिकेत की परहस्ते कुणाकडे? मुख्याधिकाऱ्यांच्या निम्मी रक्कम जमा झाल्याचा दावा. पालिका वर्तुळात मात्र 1 रुपया हे खात्यात नाही अशी चर्चा. सातारा शहरातील गॅस पाईपलाईन प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सांगली यांनी रस्ते खोदायची परवानगी देताना तब्बल 3.56 लाख रुपये आकारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र ही रक्कम प्रतिष्ठित पालिकेच्या खात्यात जमा झाली आहे की नाही यावरून पालिका वर्तुळात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्याधिकारी विनोद जळक हे निम्मी रक्कम जमा झाल्याचा दावा करत असताना दुसरीकडे पालिकेच्या खजिन्यात अद्याप 1 रुपया जमा नसल्याची रंगली आहे. त्यामुळे संबंधित रक्कम गेली कुठे, कोणाच्या माध्यमातून व्यवहार झाला आणि या सर्व प्रक्रियेत नगराध्यक्ष अमोल मोहितेंची भूमिका काय होती असे प्रश्न आता सातारकर उपस्थित करू लागले आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेला हिरवा कंदील. पात्र उमेदवारांकडून कागदपत्रे मागवण्यास सुरुवात. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रखडलेल्या नोकर भरती प्रक्रियेला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. भरतीवर स्थगिती हटवल्यानंतर बँकेने पात्रता यादीतील उमेदवारांकडून नियुक्तीपूर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भरतीचा पुढील टप्पा सुरू करण्यात आला आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकार यांनी दिली. सध्या पात्र उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत ऑनलाईन सूचना पाठवण्यात येत आहे. कागदपत्रांची छाननी पडताळणी पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्र देऊन उमेदवारांना सेवेत सामावून घेतले जाणार आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात सर्व अद्ययावत सूचना बँकेच्या अधिकृत ऑनलाईन माध्यमातून प्रसिद्ध करण्यात जाण्याची माहिती डॉक्टर सरकार यांनी दिली. अल्पवयीन मुलीची छेडछाड, जाब विचारणाऱ्या वडिलांना मलकापूर कराड येथे बेदम मारहाण. कराड शहर पोलीस ठाण्यात ठिय्या, संशयितावर कारवाईसाठी निवेदन. पोलिसांची गस्त वाढवून पीडित कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी. मलकापूर येथील एका शालेय अल्पवयीन मुलीची छेडछाड, जाब विचारणाऱ्या वडिलांना बेदम मारहाणीच्या घटनेचे पडसाद आता नागरिकांमध्ये उमटू लागले आहे. या प्रकरणात संबंधित संशयितावर कठोर कारवाई करून परिसरातील शालेय मुली महिन्याची सुरक्षेसाठी प्रभावी सूचना कराव्यात अशी मागणी करत मलकापूर नागरिकांनी कराड शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. तसेच पोलीस प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दहिवडीत नगरसेवकांचे घर फोडले. 11 तोळे सोने, अर्धा किलो चांदीची चोरी. दहिवडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे नगरसेवक सुरेंद्र मोये यांच्या घरात चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारला. या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल 13 तोळे सोने, अर्धा किलो चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे देवडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सातारा कास रस्त्यावर एकयू फाटा येथे कार झाडावर आदळून 1 गंभीर 2 किरकोळ जखमी. सातारा कास रस्त्यावर एकयू फाटा येथे भरधाव शुक्रवार दुपारी 2च्या सुमारास झाडावर आदळून राहुल अण्णा ननावरे राहणार कारंडवाडी पोस्ट देगाव तालुका सातारा हे गंभीर तर वैभव निकम जाधव राहणार सासपडे तालुका सातारा व कारचालक महर्षी पिसा राहणार विलासपूर सातारा किरकोळ जखमी झाले आहे. महर्षी पिसा यांचा कारवाई ताबासुटीतली झाडावर आदळली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ प्रवाशांनी जखमींना रुग्णालयात पाठवले. राहुल ननावरे यांच्यावर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सातारा शहरात स्टंटबाजी रिक्षा चालकावर कारवाई. साताऱ्यातील वैद्यकीय ठिकाण असणाऱ्या 7 स्टार समोर रिक्षा डाव्या चाकावर उतरून स्टंटबाजी करणाऱ्या चालकावर कारवाई करण्यात आली. याबाबत सोशल मीडियावर फिरत असल्याने ही बाब समोर आली. वाहतूक विभागाने चालकावर कारवाईचा दंड उभारला. चंद्रकांत महेंद्र बिसे व 21 राहणार खेड तालुका सातारा असे रिक्षा चालकाचे नाव आहे. ट्रॅफिक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माहिते यांनी माहिती दिली आहे. कारण टक्के भरल्याशिवाय पाणी सोडू नये. धोम धरण संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांचे आवाहन.
दोन धरण प्रकल्प अहवालानुसार पाणलोट क्षेत्रातील पाण्यावर दोन धरणाचा प्रथम हक्क असून धरणामध्ये किमान 80% पाणीसाठा झाला गेले. नीरा खोरेकडे फलटण खंडाकडे मान कटावचे ध्येय कटापूर्वक सिंचन योजनेला पाणी सोडू नये आणि आता धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना आंदोलन करायला लागेल असा इशारा धरण पाणी बचाव संघाचे सहकार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी दिला आहे. शेअर करा.